2014 सालापासून आणखीन एक पूर्वीच्या 2014 पासूनच्या सरकारनं आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे। ज्या वेळेला महत्त्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबीमध्ये त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे। मी स्वतः पाहिलंय 1995 सालापासून मी सभागृहात आहे। 2014 पासून ही प्रथा बिघडली। एकही सचिव बसत नाही। लॉ अँड ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे, मुंबईचे कमिशनर बसायचे। आता मंत्री उत्तर काय देतात की ते चेंबरमध्ये बसून ऐकतात, चेंबरमध्ये बसून। हे सगळे अधिकाऱ्यांचे ह्यांनी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम 2014 पासून सुरू झालंय। हे साफ चुकीचं आहे। संबंधित मंत्री बसत नाहीत, सचिव बसत नाही। कशाकरता अधिवेशन हवंय? कुणी दखल घ्यायची? कुणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची? अधिकाऱ्यांना दुःख बसून काय चेंबरमध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकाऱ्यांना? कशाकरता हे लाडवलंय अधिकाऱ्यांना? शासनाने डोक्यावर बसलेले अधिकारी सगळे या सरकारच्यामुळं, आणि म्हणून सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय। अधिकाऱ्यांनी लॉबीत येऊन बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत। महाराष्ट्र काय आहे तो इथं बघून घेतला पाहिजे। अधिकाऱ्यांना एवढं लाडवायचं काय कारण आहे? इथे अधिकारी असले हे अदृश्य असतात। आपण इथे चर्चा करतो, आपण कशाला बघतो त्यांच्याकडे कोण बसलंय? ते नोंद घेत आहेत, ते नोंद घेत आहेत, ते आपली नोंद घेत आहेत। आपण जे जे प्रश्न मांडणार आहोत त्यांना जर उत्तर नाही मिळालं तर आपण प्रश्न विचारा मला परत। राईट ऑफ रिप्लाय आपल्याला आहे परत। पण आपण असं काहीतरी गंभीर काहीतरी चित्र निर्माण करायचं। 14 पासून असं झालं, हे सतत सुरुवातीपासून असं चाललेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की भास्करराव, आपण जो आरोप करताय हा अतिशय चुकीचा आहे। इथे आपल्या प्रश्नाला जर उत्तर नाही मिळालं तर मग आपण म्हणत आम्हाला, पण काही अजून बोलायच्या आधीच आपण कोण लिहिणार आहे, कोण वाचणार आहे, कोण उत्तर देणार आहे, मला वाटतं हे काही योग्य नाही। गॅलरीत कोण बसणार याचा आम्ही विषय काढला नाही। सन्माननीय उपमुख्यमंत्री म्हटले की प्रत्येक डिपार्टमेंटचा एक माणूस असतो म्हणून त्याचा उल्लेख झाला। आमचा आग्रह आहे, शेवटी हे शेवटचं अधिवेशन आहे, शेवटच्या मागण्या आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय सभागृहात जे सदस्य बोलतात किमान अंदाज तरी येईल मंत्री महोदयांना की काय खरे प्रश्न आहेत। नाही सगळे प्रश्न सोडवले तर ठीक आहे, पण अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उपस्थितच राहायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि त्यामुळे सभागृह स्थगित करावं 10 मिनिटांसाठी आणि सगळ्या मंत्री महोदयांना बोलवावं। 4 वाजता गिलोटीन आहे, याच्यात वेळ का वाया घालवताय? ऐकतोय ना आता? सन्माननीय दादा, आपण बसलात, आपल्याचा आम्ही सन्मान करतो, परंतु आम्ही प्रश्नोत्तराची यादी काढली त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची वर काम आहे काय? आता बसून होते। एक मिनिट, आता बसून होते, आता 2 मिनिटापूर्वी ते गेले। अहो ऐका हो, तुम्ही बसा, मंत्री म्हणून जरा उभं राहून बोलू नका, तुम्ही जरा बसा हो। काय तुम्ही 10 मिनिटांसाठी सभागृह स्थगित करा आणि मंत्री आल्यानंतर बोलवा। 4 विषयाच्या संदर्भातली चर्चा आहे, 4 विभागाची, आणि त्यातले फक्त एकमेव मंत्री आहेत। दादा तुम्ही म्हणताय तुमचा आम्ही हे करू, आदर करू, पण मला सांगा, विभागवार चर्चा होत असताना विभागवार जे विषय येतात, तुमच्या बजेट मधले जे विषय वेगळे असतात। अरे काय तुम्हाला अध्यक्ष महोदय, हे केवढे गंभीर आहेत। विरोधी पक्षनेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास 52 पत्र दिली माहितीसाठी, एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही। एवढी मस्ती यामध्ये आली आहे। 62 पत्र दिले अध्यक्ष महोदय मला विधान भवन बजेटसाठी। हे गंभीर आहे, हे गंभीरता आहे तुमची, गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं। अरे काय बोलावं आम्ही? आमची मागणी अध्यक्ष महोदय, आपण जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत मागण्या मंजूर करा आणि पुढचं विनियोजन बिल घ्या। त्यांना बोलायचं नाही, आमची तयारी आहे। विरोधी पक्षनेते आपण चालू करा। अरे 10 मिनिट, आता तर 10 मिनिट झाले होते की तुमच्या बहुमताच्या बराबर जे करायचं ते करा। हेच चाललंय या राज्यामध्ये, हेच चालू आहे। तुम्ही खरं म्हणजे
बोलवा म्हणून सूचना द्या ना. ठीक आहे. आज ज्या पद्धतीनं तुम्ही सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय, हे अधिवेशन होत असताना तमाम महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला न्याय म्हणजे जनतेला न्याय मिळावं अशी आमची अध्यक्ष महोदय इथे येणाऱ्या प्रत्येकांची इच्छा असते. अध्यक्ष महोदय, मी आता माहिती घेतली अध्यक्ष महोदय, किती खोटं बोलावं आणि रेटून बोलावं. महिला बाल कल्याण आणि आरोग्य विभाग, ग्रामविकास मंत्री महोदय इकडे लक्ष द्या. तुम्ही जे सांगितलं ना ते रेकॉर्डवरून काढून टाका. कारण आरोग्य मंत्र्याचा कुठलाही प्रश्न नाही, महिला बाल विकास मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न वरच्या सभागृहामध्ये नाही. एवढं तरी करू नका हो. अख्खा महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र बघतोय. तुम्ही जे रेकॉर्डवर आणलं ना हे चुकीचं आणू नका, तुम्हाला विनंती आहे. हे खोटं बोललंय अध्यक्ष महोदय, हे काढून टाकणारा आपण काढून टाकावं अशी माझी विनंती आहे आपल्याला. मी तुमच्याकडे माहिती देतोय. जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बाल कल्याणचे प्रश्न, कुठे गेलाय मंत्री? पुढे अरे महिला हे यांच्याकडे आहे काय? आदितीकडे आहे. आदिती बांधकाम नाही, महिला बाल कल्याण म्हटलं मी. नाही, महिला बाल कल्याण मंत्री आणि आरोग्य मंत्री. कामकाज नसून जर मंत्री गैरहजर राहत असतील अध्यक्ष महोदय, सभागृह कसं चालवायचं? आणि तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेऊ? हे बघा, तुम्ही मला सांगू शकत नाही. तुम्ही मला असे चालणार नाही. तुम्ही गपचूप बसलं पाहिजेत. यांना दम द्या. मंत्र्यांना दम द्या. यांना बसून बोलायची गरज नाही. माननीय विरोधी पक्षनेते, आपल्याला विनंती आहे आपण चालू करावं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या निमित्तानं आहेत उपस्थित. आपण चालू करावं. स्थानी बसून संबंधित मंत्र्यांना निरोप दिलेला येतील. मी काय खोटं बोलतो काय? बोला, तुम्ही बोला. यांना बोलू द्या, मंत्र्यांना बोलू द्या. विरोधी पक्षनेते, अध्यक्ष महोदय, काही शिस्ती असावी लागते. काय चाललंय? सभागृह कसं चालवलंय आपण? विरोधी पक्षनेते आपण चालू करा. त्याला जागेवर जायला सांगा. ही कोणती पद्धत आहे? नवीनच सदस्यांनी पुढे बसायचं, मंत्र्यांनी जागेवर आरडाओरडा करायचा. आपण सहन नाही केलं पाहिजे या पद्धतीनं. विरोधी पक्षनेते आपण चालू करा. नाही, एक गिरीश महाजनजी विनंती आहे, असं तुम्ही मंत्री म्हणून जरा थोडी तरी त्या पदाला ठेवा. वारंवार उभं राहू नका, तुम्हाला विनंती आहे. आता मी यांचा ऐकून सुरू करू, तुमचं ऐकून नाही, या मंत्र्यांचा ऐकून. आपल्याला विनंती आहे आपण चालू करा. ऐकू का? मी चालू करावं आपण. माझ्याकडे मंत्री मला सांगणार आहे जागेवर उभं राहून. अरे तुम्ही सूचना द्यायला पाहिजेत, मला सांगतायत. चालू करा. 4 वाजता गेलोटी नाही. विरोधी पक्षनेते विनंती आहे आपल्याला कन्क्लूड करा. बघा, तुम्ही आम्हाला शिकवू नका. सभागृहाची वेळ वाया घालवणार आहे. त्या मंत्री कुठे आहेत? लाज वाटत नाही मंत्र्याचा बोलायला लागणार आहे. पुढे लक्ष आहे. तुमचे मंत्री कुठे आहेत? महोदय, सन्मान्य अध्यक्ष महोदय, आता सभागृहात विरोधी पक्ष नेते जे काही बोलतायत किंवा एकंदरीत त्यांना कुणाला काही चर्चा करायची नाही. तर मी आता आजच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या मागण्याच्या बद्दल मंजुरीच्या करता टाकतो. मग काय किती वेळ असं नाही चालणार? अजिबात नाही. अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षनेते आपण चालू करावं.
चालू कर. हा हे सांगून ठेवतो. चालू करा. विरोधी पक्षनेते आपण चालू करा. थांबा. ही पद्धत नाही. विरोधी पक्षनेते आपण चालू महसूल करा. विभागाच्या चालू करा. चालू करा. दादागिरी विरोधी पक्षनेते आपण चालू करा. करू. हे चुकीचं होईल. मी बसेल लॉबीमध्ये. मी उठणार नाही. मग मी उठणार नाही. करा तुम्ही. चालू करा. चालू करायचं असेल तर करा. कामकाज. चालू करा. 4 वाजता गिलोटीन आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी खरं म्हणजे उरलेले आपले सहकारी ताबडतोब सभागृहात बोलवणं आवश्यक होतं. ऐका जरा. त्याऐवजी अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री म्हणतात तुम्ही बोलत नसाल तर मी मागण्या मताला टाकतो. हा एवढा उद्दामपणा बरा नाही. एवढा उद्दामपणा बरा नाही. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय हजर राहावेत ही मागणी आमची सगळ्यांची आहे. शेवटचं अधिवेशन आहे. शेवटच्या डिमांड आहेत. अर्थसंकल्पाच्या मागण्यांवर सगळ्या मंत्र्यांना बोलायचं असतं आणि अध्यक्ष महोदय जर मंत्रीच उपस्थित राहणार नसेल तर किमान एकच मंत्री उपस्थित आहे. उरलेले 3 गैरहजर आहेत. ठीक आहे. अध्यक्ष महोदय म्हणून त्यांना हजर ठेवलं पाहिजे.